सो हॅलो गाइज, वेलकम टू द चॅनल, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. आणि आज आहे फ्रायडे आणि माझी चालली आहे घरी जायची तयारी. म्हणजे व्हिडिओ तर मी असं सगळं काही सामान काढून टाकले आणि मी घरी जाण्यासाठी खूप असं म्हणजे डीमार्टमधून वगैरे पण आणलेलं होतं, प्लस हे खाऊ आणि दिवे वगैरे पण घेतलेत. तर मग हे सगळं आणि कपडे सो चालले आता सगळं एक 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 भरा. आणि झाल्यानंतर उद्या सकाळी मॉर्निंगला मी जाणार आहे, तर बघू. आणि गर्दी तर खूपच जास्त असणार आहे, बट स्टील आम्हाला घरी जायचं आहे. सुट्टी नव्हती त्यामुळं, तर आता आम्ही सॅटर्डेला जायचं ठरलं आहे. तर बघूया आता एक 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 भरायचं कसं होतं. चला. तर गाईज दुपारी तुम्ही बघितलं मी सगळं पॅकिंग वगैरे करून आवरून बसले. आणि आता नंतर नचिकेतचा आज लास्ट डे आहे, तो आम्हाला सगळ्यांना सोडून मुंबईला शिफ्ट होतो आहे. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे त्याला भेटायला आणि डिनरसाठी. सो लेट्स गो. तर गाईज आम्ही आता पोहोचून गेलो आहे इंटॅक्टिव्हला. ठीक आहे. ये दोनों भी. तर गाईज इथे तुम्ही येऊन बसू शकताय आणि असंच टाइम स्पेंड करण्यासाठी खूप छान आहे. इंटॅक्टिव्हच्या विप्रो सर्कलच्या समोर आहे. सो आधी आमचा दुसरा प्लॅन होता, बट इन्स्टंटली इकडे यावं लागलं. बट ठीक आहे. गाइस आम्ही आता इंटॅक्टिव्हच्या रूफटॉपला आलोय. रूफटॉपच ना? हां तेच. सॉरी मला माहित नसते, सो मी तिला विचारते. तर खूप छान ॲम्बियन्स आहे इथला आणि खूप छान दिसतंय. अक्षाने व्हेज ऑर्डर केलंय. भाई तुझं काय नशीब आहे माझं लिटरली. होवी फोटो ये चिली ऑयल, ये हो गया सोया, ये हो गया यार. अबे किधर भाग रहा है? अबे इसमें देख कितना बोरा दिख रहा है. निकाल ले. इसमें एक बार निकाल ले. फिल्टर है वो, ओरिजिनल लेता है. हाँ तो ऐसे इसमें निकाल दो यार फोटो. एक लोग कहाँ चले गए? तर गाईज आम्ही आता जेवण वगैरे करून परत रिटर्न घरी जात. तर गाईज आता 6 वाजल्यात आणि आता आम्ही चाललोय घरी. घरी जायला आता लवकर निघालो. कसं मला माहीत होतं की इथून भेटणार नाही आहे. कसं वाटायला लागलंय? कसला कंटाळा आलाय तुला? होय काय? मग तू पुण्याची बस पुण्यात न करायला जायचं सोडून तू साताऱ्यात का उतरली आहेस? तू स्टँडवरती पोहोचलोय आणि हिचं थोबाड बघा कसं सारखं झोपल्यालाच असते. काय काय तोंडावरचे 12 कधी हटतच नाही. तर बसमध्ये पण झोपून आले, इथं पण झोपलेलीच आहे. सो
आता आम्ही बसची वाट बघतो आणि हिच्या तोंडावर न बसलेले असते तर कुठे नाव दिसतात काय मी एवढी हसत खेळत नीट असते कळलं का. सो जरा कॅमेराला जरा चांगलं कर तुझ्या. माझा कॅमेरा तुला चांगला सेट करतो तसं रिअलमध्ये मला दिसत आहे. आणि काय बोलायचं शांत फालतूगिरी करू. सो लेट्स गो नाव. आता बघूया आम्हाला कधी बस भेटते आणि मग आम्ही जातोय. 5ला निघलो होतो आम्ही सकाळी घरातनं. आम्हाला पाटणची बस भेटली तर ती साताऱ्यापर्यंतच होती. आता इथून दुसरी बस घ्यायची आहे. सो आम्ही त्याची वाट बघतो. लेट्स गो. बस एवढी जास्त फुल आहे गर्दीमध्ये आम्हाला चढताना आणखी नाही आलं. तसं कसं चढलोय आता बरं आलं पाहिजे. तर मी आता दरवाजाजवळ सगळेजण दिवाळीला जात असल्यामुळे एवढी गर्दी आणि ट्रॅफिक झालं इथे. रोडला सगळ्या पूर्ण गर्दी आणि ट्रॅफिक आहे बापरे. आणि आम्ही तर सगळे बसमध्ये उभंच राहून आहे. बस दुसऱ्या बसच येत नव्हत्या आणि जेवढे लोक जातील तेवढी जास्त गर्दी वाढत होती. लोक असे मध्ये आधी लेनमध्ये गाड्या घालतात त्यामुळे ट्रॅफिक अजून जास्त वाढतं. रस्त्याच्या कामामुळे डिवायडर चालू असल्यामुळे ट्रॅफिक वगैरे पाठीमागं होतं आहे ज्यामुळं जास्त त्रास होतो. एवढ्या ट्रॅफिकमध्ये सगळ्यांनी एकच घाई झाले की मी कधी घरी जातोय माझ्या पहिल्यांदा. यार एवढं बेकार अवस्था झाली आहे. सगळे काम आणि याचे सगळे घरीचं तेवढं. पण सगळ्यात मेन गोष्ट माहिती आहे मला एवढं भारी वाटते ना. पहिल्यांदा मला इथं पुढे उभं राहायला संधी भेटली आणि मस्त वाटायला लागलं. म्हणजे खूप मागं बसून आपण नुसतं बसतो बसमध्ये बट इथं पुढे उभं राहून किंवा चालणाऱ्यांची काय अवस्था होते हे पहिल्यांदाच एवढं बेकार. म्हणजे मी कारमधून वगैरे बघितलं होतं बट बससाठी तर खूप जास्त स्ट्रगल आहे. बिकॉज लोक असं बस आला ना पुन्हाच देऊन डायरेक्टली गाड्या घालतात. आम्ही आत्ता पोहोचतोय कराडमध्ये आणि आता आम्ही चाललो इथनं घरी. खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे 1 तासाचे 2 तास झाले. त्याचं पण 2.5 तास झालं आणि त्यात आणि पुढच्या पायरीवरती उभं राहून यावं लागलं बिकॉज पूर्ण बस फुल आणि पॅक होती. पण काय एवढा प्रॉब्लेम आला नाही बिकॉज पुढं असल्यामुळं काय एवढं दगदग नव्हती. लोकांची गर्दी वगैरे अशी काही जास्त वाटली नाही घसघस. सो दॅट्स वाय मला ओके वाटलं. आणि फर्स्ट टाईम मी पुढे उभं राहिलेलं त्यामुळे मला पुढचा सगळा व्ह्यू वगैरे सगळा दिसत होता सगळ्या गोष्टी आणि मला ते एन्जॉय करत होते. सो मला छान वाटलं ना. आता सगळे आम्हाला मोकळी बस भेटली. सो ते एक सॅटिस्फॅक्शन आहे की बसायला पण जागा आहे आणि बस पण मोकळी आहे. तर आम्ही घरी चाललो आहे. आता रडतीस ग नाही तू रडतीस बाई माहित आहे. आता कशी रडत होतीस. मी काय केलं नाही ग. सगळ्यात जास्त उशीर सकाळी कोणी केला असलं तर हिनच केलं. सिरियसली माहिती आहे सकाळी आम्ही उठलो 4 वाजता आणि हा मूर्खपणा आहे 4:30 वाजता उठून सुद्धा अजिबात आवडलं. आम्ही बॅग वगैरे सगळं घेऊन बसलो होतो पूर्ण सगळं बाहेर. पण अजून कपडे सुद्धा घातले नव्हते एवढ्यापर्यंत की ताण्यात का तुझं एवढं चांगलं पण नाही आहे तुझं. माहिती आहे मला काय माहिती आहे झालंय का कसं एकदम नाटकी करते. आणि मग बस
बस मध्ये पण चढेना झाली पटकन गर्दीत ना. आता बोलली असती हा बोल. नाही काय माझ्या हातात एक बॅग एक मोबाईल मी कसं चालायचं होतं मी 2 बॅग घेऊन चढत होते यार. मी एवढा 2 बॅगा घेऊन आणि वरनं मी तुला म्हणत होती की तुझ्यासाठी मी बस थांबवली. आई चप्पल. बरं ठीक आहे मग मी VIP झाली ना माझ्यासाठी बस थांबते. होय की नाही माझ्यासाठी जर बस थांबत असली तर मी VIP आहे बस. एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन ऑल अबाउट. होय का आपण तुझ्यामुळे उशीर नाही पण सगळ्यात लेट कोणी आवरलं सा. पहिल्यांदा माझं आवडलं. जगातलं सगळ्यात पहिलं आणि घाणेरडं सत्य सॉरी झूट आहे. खोटं बोलू नका सा. तुम्ही आवरून तरी काही एक सेकंद मी उभाच राहिली माझ्यावर माझ्यामुळे उशीर झाला. तुझ्यामुळेच उशीर झालाय. तू अजिबात आवडली. अरे कसली खोटारडी पोरगी आहे ही. लिटरली आम्ही आवरून बसलोय. आम्ही 4:30ला निघायचं ठरवलंय. या बाईमुळे आम्ही 5 वाजता निघलोय माहित आहे. किती खोटं बोललेलं सुद्धा एक हे असतंय. नाही मी खोटं नाही बोलली तुम्हाला काय थांबलेलं सा माझ्यावर घालू नका सा. तुला घेऊन येणार होता मी माहितीये का. तुला आणि तुझ्या बस भेटलं PMPL तू आवरलेलं नव्हतं म्हणून कॅब बुक करायला नव्हतं. बस खोटं बोलायची खोटारडी पोरगी आहे. मी सांगितलं तुम्हाला PMPL किती वाजता असतं काय PMPL तुझ्या तोंडात तुझ्या जीवाला हाड जरा सगळं विचारा. नाही आता दिव्या नाहीये इथं बट मी बघून घेईन तुला आता इथनं पुढे बघतो. आम्ही पोहोचल्यानंतर पप्पांना पण फोन केला होता की न्यायला या आणि कोइन्सिडेंटली आमच्या बसच्या पाठीमागच पप्पा होता आणि त्यांना हे माहीत नव्हतं की ह्या बसमध्ये आम्ही आणि मी हा व्हिडिओ त्यांचा शूट केलेला दाखवल्यानंतर एवढे खुश झालेले. फायनली पोहोचून गेले घरी. चप्पल काढायची बाबा फेकूनच तिथंच डायरेक्ट. हे घेऊन जा मम्मीला खायला. कोण कोण आले आम्ही. होय चपात्या इकडं पण